हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, दिवसाची सुरुवात आपण नेहमीच एक सकारात्मक विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही, आणि जे होते ते कधी ठरवलेलेच असते असंही नाही. म्हणूनच यालाच कदाचित आयुष्य म्हणतात. लाईफ, जिंदगी, आयुष्य याच्या प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. पण मित्रांनो, आयुष्यात सगळ्याच गोष्टी ठरवून होत नाही. कधीकधी जे आपण ठरवत नाही ते सुद्धा घडत असतं. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत आयुष्य जगायचं असतं. या चांगल्या आणि सुंदर विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 सप्टेंबर. चला तर मग सुरुवात करूया आजच्या दिनविशेष या सत्राची महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना ऐकून. 9 सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना यामध्ये 1543 साली 9 महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली होती. मेरी स्टुअर्ट हिला मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स असं देखील म्हटलं जायचं. इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिच्या विरुद्ध कारस्थान रचल्याबद्दल मेरीला मृत्यूदंड दिला गेला होता. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1791 साली वॉशिंग्टन DC या शहराचं नाव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. 1839 साली जॉन हर्शेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले. 1850 साली कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे 31वे राज्य बनले. कॅलिफोर्निया हे अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील एक राज्य आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे हे राज्य आकाराने देशातील 3ऱ्या क्रमांकाचे आहे. अमेरिकेच्या 50 सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी 8 शहरे कॅलिफोर्निया राज्यात आहेत. कॅलिफोर्नियाची राजधानी साक्रामेंटो ही आहे. 19व्या शतकात कॅलिफोर्निया हा मेक्सिकोचा एक भाग होता. याचबरोबर कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस हे सर्वात मोठं शहर व महानगर आहे. 1939 साली प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला. 1945 साली दुसरे चीन जपान युद्ध झाले होते. यामध्ये जपानने चीनसमोर शरणागती पत्करली होती. 1985 मध्ये मूकबधीर जलतरणपटू तारानाथ शेनॉय याने 3ऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला होता. आजच्याच दिवशी 1990 साली श्रीलंकन सैन्याने बट्टीकलोवा येथे 184 तमिळींची हत्या केली होती. आजच्याच दिवशी 1991 साली ताजिकिस्तान देश सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला होता. 1997 मध्ये 7 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेंना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर हा किताब मिळाला होता. 2001 साली व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला. 2009 साली ठीक 9:09 व 9 सेकंदांनी दुबई मेट्रोचं उद्घाटन झालं होतं. आजच्याच दिवशी 2012 साली भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या 21 PSLV याचं प्रक्षेपण केलं होतं. 2015 साली एलिझाबेथ दुसरी युनायटेड किंगडमवर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली. 2016 साली उत्तर कोरियाने 5वी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली होती. ह्या होत्या आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1828 साली रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म झाला. 1850 साली आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म झाला. 1890 मध्ये केंटुकी फ्राईड चिकनचे संस्थापक
कर्नल सँडर्स यांचा जन्म झाला. 1910 साली गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म झाला. 1904 मध्ये भारतीय पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोज खान यांचा जन्म झाला. 1905 साली भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारिश हुसेन शाह यांचा जन्म झाला. 1909 मध्ये अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म झाला. 1941 मध्ये अष्टपैलू क्रिकेटपटू अबिद अली यांचा जन्म झाला. 1941 साली सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म झाला. 1950 मध्ये संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म झाला. 1974 साली कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र प्राप्त विक्रम बत्रा यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, विक्रम बत्रा हे भारतीय सेना दलातील एक अधिकारी होते. कारगिल युद्धात पॉईंट 5140 आणि पॉईंट 4875 कारगिल येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार व परमवीर चक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता. भारतीय स्थल सेनेतील 13वी बटालियन जम्मू काश्मीर रायफल्समध्ये कॅप्टन पदावरील अधिकारी होते. त्यांना शौर्य पुरस्कार देण्यात आला होता. याचबरोबर त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा पुरस्कार देखील देण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच ॲमेझॉन प्राईम ह्या OTT प्लॅटफॉर्मवर शेरशाह नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. तेव्हा शक्य असल्यास हा चित्रपट नक्कीच बघा. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1438 साली पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचं निधन झालं. 1942 साली स्वातंत्र्य सैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू झाला. 1960 साली उर्दू कवी व शायर अली सिकंदर उर्फ जिगर मोरादाबादी यांचं निधन झालं. 1976 मध्ये आधुनिक चीनचे शिल्पकार माओ से तुंग यांचं निधन झालं. 1978 मध्ये वॉर्नर ब्रदर्सचे सहस्थापक जॅक एल वॉर्नर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1994 साली लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचं निधन झालं. 1997 मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष RS भट यांचं निधन झालं. 1999 मध्ये नाटककार व लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं निधन झालं. 2001 साली अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्र मंत्री अहमद शाह मसूद यांची हत्या करण्यात आली होती. 2010 साली समाजवादी कामगार नेते लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 2012 साली भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक आणि अमूल कंपनीचे संस्थापक डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, द मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणजेच डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांनी आज देशभरात आणि देशाच्या बाहेरसुद्धा अमूल द टेस्ट ऑफ इंडिया हा ब्रँड घरोघरी पोहोचवला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या घरात सुद्धा अमूल ब्रँडची दुग्ध उत्पादने आपण सर्रासपणे वापरतो. तेव्हा या सगळ्याचं श्रेय हे जातं डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांना. यांच्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, आमचं दिनविशेष हे सत्र तुम्ही आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता आणि मागच्याही काही दिवसांचे सत्र तुम्ही या चॅनलवर ऐकू शकता. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आमचा रेडिओ ऐकताय हे आम्हाला कसं कळेल? त्याकरता तुम्हाला
फीडबॅक किंवा सजेशन देणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही दिलेले फीडबॅक किंवा सजेशन याविषयी आम्ही नक्की विचार करू. तुमचे आलेले फीडबॅक आम्ही आमच्या रेडिओवर नक्की ब्रॉडकास्टसुद्धा करू. जर तुम्हाला जमत असेल तर शक्यतो ऑडिओ पाठवा किंवा मग अगदी टेक्स्ट मेसेज पाठवला तरीसुद्धा चालेल. आम्ही नक्कीच तुमचे फीडबॅक इतरांना सुद्धा सांगू. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी.